पालक मित्रांनो, छत्रपती एज्युकेअर मध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर एमबीबीएस स्टुडंट फ्रॉम जेएमसी. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला काउन्सिलिंग पूर्व काय काय तयारी करून घ्यायची याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे काउन्सिलिंगसाठी लागणारे डॉक्युमेंट पूर्णपणे तयार करून ठेवा, एकत्र करून ठेवा. कारण कसं आहे, आपण इतके दिवस लक्ष देत नाही, डॉक्युमेंट इकडे तिकडे पडून राहतात. त्यामुळे सगळे डॉक्युमेंट एकत्र जमा करून ठेवा, कारण की तुम्हाला काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये लागणार. त्याच्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट लागणार मी थोड्या वेळात त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती सांगेल. तुम्हाला थोडक्यात माहिती सांगेल. नंतर गॅप सर्टिफिकेट तसं मी एक्सप्लेन केलेलं एका मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही ते पण बघू शकता. मी कमेंट बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक टाकेल. त्याच्यानंतर गॅप सर्टिफिकेट तयार करून घ्या. गॅप सर्टिफिकेट मेनली लागतं रिपीटर स्टुडंटसाठी. रिपीटर ज्यांनी ड्रॉप केलेलं आहे ते त्यांनी करून घ्यायचं राहते गॅप सर्टिफिकेटचा फॉर्मॅट काय राहतो, तर याच्यामध्ये असं लिहिलेलं राहते की मी जेवढे वर्ष तुम्ही रिपीट केले तेवढे 2 वर्ष किंवा 1 वर्ष, समजा तुम्ही 2 किंवा 1 वर्ष जेवढं काय रिपीट केले ते 1-2 वर्ष मी कुठेही ऍडमिशन घेतलेलं नाहीये, मी फक्त तयारी करत होतो, असं एक फॉर्मॅट मध्ये लिहिलेलं असते. याचा डिटेल जर फॉर्मॅट पाहिजे असला तुम्ही एक तुम्हाला डीएम करा, शक्य डीएम करा, मी तुम्हाला पाठवून देईल त्याचं काय एकदम काय लिहायचं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, ते मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट पण काढून घ्या. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट मध्ये कसं राहते माहिती आहे का, तुम्हाला जर एमबीबीएस ची काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही एमबीबीएस च्या डॉक्टर कडून मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट काढून घ्या. त्याच्यानंतर बीएमएस साठी जर करायचे असेल तर बीएमएस च्या डॉक्टर कडून मेडिकल फिटनेस काढून घ्या, आणि बीएचएमएस साठी जर करायचे असेल बीएचएमएस च्या डॉक्टर कडून काढून घ्या. कारण की हे तिन्ही काउन्सिलिंग महाराष्ट्रामध्ये एकाच टाइमला सुरू होणार, आणि ते त्यावेळेस तुम्हाला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागत असतं. तर हे झालं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट मध्ये. याचा मी फॉर्मॅट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल. त्यानंतर तुम्ही ते बघून घ्या. नंतर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तयार करून घ्या. म्हणजे कसं, बऱ्याच विद्यार्थ्यांचं अजून तयार झालेले नसणार आहे. कदाचित कसं विद्यार्थी तेवढं लक्ष घेत नाही, त्याच्यामुळे त्यांचं राहिलं असणार आहे. तर त्यांनी लवकरात लवकर कास्ट सर्टिफिकेट करून घ्या. खास करून एससीबीसी कॅटेगरीचं बऱ्याच जणांचं राहिलेलं आहे. मला 2-3 जणांचे मेसेज पण आले. एससीबीसी किंवा ओबीसी, नंतर बाकीची कॅटेगरी व्हीजे, एनटी, NT1, NT2, NT3, नंतर SC ST, या सर्वांनी आपले आपले कास्ट सर्टिफिकेट, ईडब्ल्यूएसचं ईडब्ल्यूएस तिन्ही सगळ्यांनी काढून घ्या आपलं कास्ट सर्टिफिकेट, कारण की तो लागणार. नंतर तोच हे एक फॅक्टर सर्वात महत्त्वाचं, तुमचं बँकमध्ये अकाउंट ओपन करून घ्या, आणि त्यासोबत ते चेकबुक पण काढून घ्या. कारण कसं माहिती आहे का, तुम्हाला प्रत्येक कॉलेजमध्ये आता जाता वेळेस तुमचं ऑनलाईन पेमेंट वगैरे चालत नाही किंवा कॅश वगैरे चालत नाही. तुम्हाला प्रत्येक कॉलेजमध्ये डीडी द्यावा लागत असतो, आणि डीडीच्या फॉर्मॅट द्यावं लागतं. त्यासाठी आपल्याला लागतं चेकबुक. तर चेकबुक अवश्य काढून घ्या. आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये कसं राहते माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, प्रायव्हेट कॉलेजमध्ये कोणत्या पण नॅशनलाइज बँकचा डीडी ऍक्सेप्ट केला जातो सहसा प्रायव्हेट कॉलेजमध्ये. त्याच्यामुळे म्हणजे प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. त्यामुळे तुम्ही ट्राय करा की तुमचं जे अकाउंट आहे ते नॅशनलाइज बँकमध्येच ओपन करा, कारण की नंतर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकते डीडी काढता वेळेस. नंतर पॅन कार्ड काढून घ्या, व तुमचं जर पॅन कार्ड काढलेलं नसेल तर काढून घ्या एक वेळेस. नंतर पुन्हा मोबाईल नंबर, आधार कार्ड व बँक अकाउंटशी लिंक करून घ्या. जर तुमचा मोबाईल नंबर आहे बँक अकाउंटशी व आधार कार्डशी लिंक करून घ्या, कारण की तुम्हाला त्याच्यावर ओटीपी वगैरे येणार प्रोसेसचे, त्याच्यामुळे ते एक महत्त्वाचं आहे. नंतर कॉलेजच्या फीसनुसार तुमची तयारी करून ठेवा. म्हणजे तुम्हाला ज्या ज्या फील्डमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, जर तुम्ही एमबीबीएस गव्हर्नमेंटला जर ऍडमिशन घेणार असलात तर तुम्हाला 70 ते 80 हजारापर्यंत फीस लागणार. त्याची तुम्ही तयारी ठेवा पूर्णपणे. नंतर प्रायव्हेट मध्ये जर घेत असलाल ओपन साठी तर 1 लाखापर्यंत लागणार. हे झाली ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी. मी एमबीबीएस गव्हर्नमेंट मध्ये जर तुम्ही ओपन मध्ये जर तुम्ही असणार तर तुम्हाला कदाचित 1-1.5 लाखापर्यंत फीस लागू शकते. त्याच्यामुळे त्याची एक तयारी करून ठेवा ओपन मध्ये जर असेल तर. प्रायव्हेट मध्ये कमीत कमी 10 लाखाची तयारी करून ठेवा, कोणती पण कॅटेगरी असली तरी. म्हणजे हे व्हीजे, SC ST, ओबीसी फिमेल कॅन्डिडेट आणि SCBC फिमेल कॅन्डिडेट यांना सोडून मी बोलत आहे. बाकीचं तुमची कोणती कॅटेगरी असेल तर कमीत कमी 10 लाखाची तयारी, 10 लाखाची कमी लागतील, पण याची तयारी असू द्या. कारण की कसं माहिती आहे का, एकाच दोन राऊंड मध्ये कसं इकडला डीडी मोडून तिकडे भरायसाठी, म्हणजे आता एखाद्या राऊंडला लागलं तुम्हाला कॉलेज आणि तुम्हाला ते आवडलं, तुम्ही जर कॉलेज घेतलं फर्स्ट राऊंडला, आणि जर तुम्हाला अपग्रेड करून दुसऱ्या राऊंडला लागलं, फर्स्ट राऊंडला जर तुम्ही कॉलेज घेतलं दुसऱ्या राऊंडला अपग्रेड झालं, तर तुम्हाला त्या प्रोसेससाठी मग एजीडी म्हणून त्या तिकडे भरण्यासाठी वेळ लागू शकतो. त्याच्यामुळे तुमचं पूर्वच तयारी राहू द्या तेवढी. त्याच्यानंतर हे झालं थोडक्यात माहिती. आता आपण माहिती घेऊया की थोडक्यात तुम्हाला काउन्सिलिंगसाठी कोणकोणते डॉक्युमेंट रेडी करून ठेवायचे आहेत. यामध्ये एक मिनिट,
काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला एवढे डॉक्युमेंट रेडी करून ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो. तुमचं नीट यूजीचं ऍडमिट कार्ड, स्कोर कार्ड आणि ऍप्लिकेशन फॉर्म, नंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे टीसी तुमची 12वीची, त्याच्यानंतर 10वी 12वीची मार्कशीट, नंतर हिली एरिया सर्टिफिकेट. हा हिली एरियाचं एकदा बघून घ्या, कारण की 2 वर्ष झाले गाव हिली एरियाचे चेंज झालेले आहे, तर त्यामुळे एकदा माहिती करून घ्या. तुमचं डोमासिल सर्टिफिकेट काढून घ्या, ते असणार ऑफिसली. कास्ट सर्टिफिकेट मी म्हणलं होतं तसं, विजे, ओबीसी, NT1, NT 1, 2, 3, SCBC, ST, SC, ST कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या. MKB बॉर्डरवर तुमचं जर असेल तर त्याचं पण सर्टिफिकेट काढून घ्या. डिफेन्स सर्टिफिकेट पण काढून घ्या, तर तुम्ही डिफेन्समध्ये बिलॉंग करत असाल तर. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, त्याच्याबद्दल थोडं आताच बोललो मी. स्टुडंट अँड पॅरेंट आधार कार्ड, पॅन कार्ड, स्टुडंट वोटर ID काढून घ्या. नंतर जर बोलायचं झालं तर PW सर्टिफिकेट काढून घ्या. नंतर गॅप सर्टिफिकेट मी थोडक्यातच बोललो नेमकं. मायनॉरिटी सर्टिफिकेट, जे मायनॉरिटी मध्ये बिलॉंग करतात त्यांनी काढून घ्या. EWS सर्टिफिकेट पण काढून घ्या. इन्कम सर्टिफिकेट, हे इन्कम एक महत्वाचं, ते आताच काढून घ्या. इन्कमवर तुमची फीस डिपेंड करत असते, त्यामुळे इन्कम सर्टिफिकेट काढून घ्या. विजे कॅटेगरी पण, व्हीजी कॅटेगरी वाले जे असे ज्यांना सेंट्रल मध्ये काउन्सिलिंग करायचे, जे व्हीजी कॅटेगरी वगैरे मध्ये बिलॉंग करतात, व्हीजी किंवा NT1 ABCD, ते त्यामध्ये जर बिलॉंग करत असेल तर त्यांनी ओबीसी सेंट्रलचं सर्टिफिकेट काढून घ्या, कारण की ओबीसी सेंट्रल मध्ये बिलॉंग करतात व्हीजी कॅटेगरी ह्या. आणि सेंट्रल मध्ये जर तुम्हाला काउन्सिलिंग म्हणजे सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये कोणती MCC मेडिकल काउन्सिलिंग ऑफ कमिटी मध्ये जर तुम्हाला काउन्सिलिंग करायची असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट सेपरेट, आणि सेंट्रल EWA चे 2 सर्टिफिकेट राहतात, एक स्टेट गव्हर्नमेंटचं राहते आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक राहते. जर तुम्हाला सेंट्रल मध्ये काउन्सिलिंग करायची असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटचं EWS काढून घ्या. EWS काढून घ्या. स्टेट मध्ये जर काउन्सिलिंग करायची असेल तर स्टेट मधल्याचं काढून घ्या EWS. त्यानंतर रिलीजियस मायनॉरिटी हे काढून घ्या. नंतर ऑर्फन सर्टिफिकेट काढून घ्या. CIT सेलचा ऍप्लिकेशन फॉर्म तुमच्याजवळ येऊनच जाईल 10-15-20 दिवसामध्ये, कारण की तेव्हा रजिस्ट्रेशन सुरू होतील. ऍडिशनल डॉक्युमेंट तुम्हाला नेमके सांगितले होते की तुमचं बँकमध्ये अकाउंट असलं पाहिजे आणि त्याच्यात नंबर तुमचा लिंक असला पाहिजे, मोबाईल नंबर आणि तुमच्या आधार कार्डशी पण. तर विद्यार्थी मित्रांनो, झालं थोडक्यात माहिती. या व्हिडिओ मी युट्यूबवर टाकलेला आहे. जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही समजलं नसेल, डिटेलमध्ये माहिती मी पुरवलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो, तुम्ही ती बघून घ्यावी एकदा. आणि जर काउन्सिलिंग बद्दल काही पण डाऊट असाल तर तुम्ही कमेंट करू शकता, त्याचं तुम्हाला आन्सर कळवल्या जाईल. आणि जर तुम्हाला काउन्सिलिंग बद्दल काही पण डाऊट येत असेल तर तुम्ही प्लीज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, तुम्हाला तिथं पूर्णपणे माहिती पुरवली जाईल. धन्यवाद. थँक्यू.